लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती जगभरात साजरी होते। अंबरनाथमध्येही साहित्य सम्राट शैक्षणिक सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा 106वा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। अंबरनाथ पूर्वेकडील कैलासवासी शांताराम जाधव ज्येष्ठ नागरिक सभागृह येथे या प्रसंगी अभिवादन सभा, समाज धोरणांचा सन्मान तसेच गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप या निमित्ताने करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा साहित्यिक विजय हनवते होते, तर प्रमुख पाहुण्या अंबरनाथ नगर परिषदेच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील उपस्थित होत्या। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त एक मोलाचे संदेश आपण सगळ्या समाजाला देतोय की त्यांनी शिक्षण आणि कष्ट ह्या दोन्ही गोष्टींना खूप महत्त्व दिलं आहे आणि शिक्षण आणि कष्ट या दोघांची सांगड घातली की यश हे येतच। त्याच्यामुळे त्यांच्या हा विचारांवर पाऊल आपण आज सगळ्यांना ठेवायचं। मी पण आज सगळ्यांना सांगितलं आहे की लहान लहान मुलं आहेत, त्यांनी जर शिक्षण घेतलं आणि त्याच्यावर कष्ट पण केले तर त्यांना याच्यापासून कोणी थांबवू शकत नाही। यावेळी नगरसेवक ॲडव्होकेट संदीप भराडे, सेवानिवृत्त मंत्रालय अप्पर सचिव मनोहर बंदपट्टे, अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचे गव्हर्नर अजयराव चिरिवेल्ला, शिवसेना उपशहर प्रमुख पुरुषोत्तम उगले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। महापुरुषांची गरज 106 नव्हे तर 1006 म्हटलं तरी कमी पडेल। नेहमीसाठीच्या देशाला अशा महापुरुषांची जरूरत असते आणि त्या महापुरुषांमधले असलेले गुण, ते गुणच त्यांची कीर्ती वाखाणत असतात। संस्कृतमधलं वाक्य आहे त्यासाठी, एक गुणा कुर्वन्ति दास्यत्वम दुरेपी वसतो सताम। याचा अर्थ असा आहे की ज्या व्यक्तीमध्ये जे गुण असतात ते गुणच त्यांच्याविषयी असं कार्य करायला, असं बोलायला भाग पाडतात। यांना युगपुरुष म्हणावं। काही कालांतराने असे युगपुरुष जन्माला येतात आणि त्यापैकीच एक लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, आणि त्यांची ही जयंती साजरा करण्याकरता ह्या शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शैक्षणिक समिती यांच्या वतीने हा खूप सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम ह्या अंबरनाथ शहरामध्ये साजरा केला। निश्चितच त्यांना खरं असं आहे की ज्यांना शिक्षणाची आवड आहे त्यांना कारणांची जरूरतच नसते। कारणाव्यतिरिक्त जो करतो त्यालाच तर शिक्षण म्हणतात। आणि अण्णाभाऊ साठेंनी पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवाचं ज्ञान, की सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली प्रस्थापित भरपूर असतील, पण परिस्थितीशी झगडता झगडता या पोटाची खळगी भरताना प्रत्यक्ष परिस्थितीनेच त्यांना शिकवलं आणि परिस्थितीतून शिकून जी मोठी झालेली असतात त्यांच्याकडनं निश्चितच देशहिताचं आणि समाजहिताचं कार्य घडत असते। प्रत्येक जण जयंती साजरी करतो, परंतु जयंती साजरी करत असताना त्या जयंतीमधले जे विचार असतात ते विचार साजरे होणे गरजेचे असतात। कारण प्रत्येक जण डोक्यावरती सगळं घेऊन फिरत असतो, पण ते डोक्यात घेणं महत्त्वाचं असतं। यावेळी प्रतिष्ठानचे सचिव शत्रुघ्न उमाप यांनी अंबरनाथ येथील नाट्यगृहाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यासाठी विविध सामाजिक संघटनांनी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख करत प्रतिष्ठानची स्थापना सर्व समाज घटकांना एकत्र आणून सामाजिक कार्यासाठी करण्यात आल्याचे स्पष्ट केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे खजिनदार सुंदरलाल डांगे यांच्यासह उपाध्यक्ष गणेश गायकवाड, फाल्गुनी गायकवाड, संजय केंगार, राहुल शिरसाट, काशीनाथ गायकवाड आणि प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले।